जागतिक व्यापाराच्या सर्वात व्यस्त मार्गांपैकी एका मार्गाजवळ भारत तब्बल 80,000 कोटी रुपयांचा एक महाकाय प्रकल्प उभारत आहे. पण मित्रांनो, हा प्रकल्प सध्या इतका वादग्रस्त का ठरतोय? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण ग्रेट निकोबार प्रकल्पाचा अगदी मुळापासून अभ्यास करणार आहोत. नागरी सेवा परीक्षांची, विशेषतः UPSC आणि MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मुख्य परीक्षेच्या GS2 आणि GS3 मधील पर्यावरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि अंतर्गत सुरक्षा या सर्व घटकांशी याचा थेट संबंध येतो. थोडक्यात सांगायचं तर भूराजकारण आणि पर्यावरण संवर्धन या दोन गोष्टी समोरासमोर आल्यावर काय होतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. आता हा आकडा पहा, तब्बल 81,000 कोटी रुपये. या प्रकल्पाची व्याप्ती समजून घेण्यासाठी ही प्रचंड मोठी गुंतवणूक लक्षात घेणं आवश्यक आहे. मलक्का सामुद्रधुनीच्या अगदी जवळ होणारी ही एक मेगा इन्व्हेस्टमेंट आहे. हा केवळ एखादा बांधकाम प्रकल्प नाहीये, तर पुढील 30 वर्षांसाठी भारताचं सामरिक आणि आर्थिक भवितव्य ठरवणारा हा एक मास्टर प्लॅन आहे असं म्हणायला हरकत नाही. आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर आधी आपण ग्रेट निकोबार प्रकल्प आणि त्याची व्याप्ती समजून घेऊ. त्यानंतर त्याचे आर्थिक व सामरिक फायदे, पर्यावरणावरील आणि आदिवासींवरील संभाव्य धोके आणि शेवटी UPSCच्या दृष्टिकोनातून मागील वर्षांच्या प्रश्नांचा सर्वंकष आढावा आपण घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. ग्रेट निकोबार प्रकल्प. कोणताही भूराजकीय प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आधी भूगोल समजून घेणं मस्ट आहे. ग्रेट निकोबार हे आपल्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील सर्वात दक्षिणेकडचं बेट आहे. भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक, ज्याला आपण इंदिरा पॉइंट म्हणतो, ते याच बेटावर आहे. आता या बेटाचं भौगोलिक महत्त्व काय आहे? तर इथून इंडोनेशियाचं सुमात्रा बेट केवळ 150 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच हे बेट 6 डिग्री चॅनलच्या अगदी जवळ स्थित आहे. विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे इथे घनदाट विषुववृत्तीय जंगले आहेत, ज्यामुळे हे एक अत्यंत महत्त्वाचं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट बनतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. मुख्य पायाभूत सुविधा म्हणजे या निसर्गरम्य बेटावर सरकार नक्की काय बांधणार आहे? या मेगा प्रोजेक्टचे प्रामुख्याने 4 पिलर्स आहेत. गॅलेथिया बे येथे एक आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट पोर्ट उभारलं जाणार आहे. याशिवाय नागरी आणि लष्करी अशा दुहेरी वापरासाठी एक ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलं जाईल. या सर्वांना वीज पुरवण्यासाठी 450 मेगावॉटचा वीज प्रकल्प असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 16,500 हेक्टर जागेवर 3 ते 5 लाख लोकसंख्येसाठी एक पूर्णपणे नवीन शहर किंवा टाउनशिप वसवली जाईल. हे सर्व घटक एकत्र येऊन एक महाकाय आर्थिक आणि लष्करी केंद्र तयार होणार आहे. आता इथे ट्रान्सशिपमेंट पोर्ट हा शब्द आलाय. याचा नेमका अर्थ काय? समजा तुम्ही लांबच्या प्रवासाला निघाला आहात, तर तुम्ही मध्ये एखाद्या स्टेशनवर गाडी बदलता, बरोबर? अगदी तसंच जेव्हा मोठी मालवाहू जहाजे लांबचा प्रवास करतात, तेव्हा ती वाटेत अशा बंदरांवर थांबतात. तिथे माल छोट्या जहाजांमध्ये हलवला जातो किंवा जहाजांची दुरुस्ती, इंधन भरणे अशी कामे होतात. या नवीन पोर्टची क्षमता 14 ते 16 दशलक्ष TEUs इतकी प्रचंड असणार आहे, जे जागतिक व्यापाराच्या दृष्टीने भारताचं एक मोठं पाऊल ठरेल. आता येऊया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. या प्रकल्पाचं सामरिक आणि आर्थिक महत्त्व. हा प्रकल्प देशासाठी एवढा अत्यावश्यक का आहे? सध्याची परिस्थिती पाहिली तर भारताचा बहुतांश आंतरराष्ट्रीय व्यापार कोलंबो आणि सिंगापूरच्या बंदरांवर अवलंबून आहे. विचार करा, यामुळे आपला किती मोठा महसूल परदेशी बंदरांना मिळतोय आणि आपला लॉजिस्टिकचा खर्चही वाढतोय. ग्रेट निकोबारवरील हे नवीन बंदर आपलं हे परदेशी अवलंबित्व कमी करेल आणि भारताला एक स्वतंत्र जागतिक लॉजिस्टिक हब बनवेल. आणि सामरिकदृष्ट्या विचाराल तर हा प्रकल्प म्हणजे भारताचं एक न बुडणारं विमानवाहू जहाज आहे. चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स धोरणाला, म्हणजे भारताला चारही बाजूंनी घेरण्याच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी आपली इथे मजबूत उपस्थिती असणं अनिवार्य आहे. मलक्का सामुद्रधुनीतून जगातील तब्बल 40% व्यापार चालतो. या चोक पॉइंटवर लक्ष ठेवण्यासाठी अंदमान निकोबारमधील ट्राय सर्व्हिस कमांडचं अपग्रेडेशन खूप महत्त्वाचं आहे. यामुळे भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीला मोठी ताकद मिळेल. पण मित्रांनो, कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतात. आता आपण वळूया चौथ्या भागाकडे. पर्यावरणीय आणि आदिवासी धोके. या प्रकल्पाचे काही गंभीर सामाजिक आणि पर्यावरणीय परिणामही आहेत. हा आकडा खरंच विचार करायला लावणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 10 लाख झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ 130 चौरस किलोमीटरचं अत्यंत जुनं आणि घनदाट विषुववृत्तीय जंगल नष्ट केलं जाईल. पर्यावरणाच्या दृष्टीने हा एक खूप मोठा धक्का आहे. इतकंच नाही तर हे ग्रेट निकोबार एक युनेस्को बायोस्फियर रिझर्व्ह आहे.
गॅलथिया बे हे अत्यंत दुर्मिळ अशा लेदरबॅक समुद्री कासवांचं घरटं बनवण्याचं प्रमुख ठिकाण आहे. या विकास कामांमुळे त्यांच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण झालाय. याशिवाय निकोबार मेगापोड नावाचा पक्षी, खाऱ्या पाण्यातील मगरी आणि अत्यंत नाजूक प्रवाळ भित्तिका म्हणजेच कोरल रीफ्स नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आणि हो, भूवैज्ञानिकदृष्ट्या हा भाग अत्यंत संवेदनशील आहे हे विसरून चालणार नाही. 2004च्या त्सुनामीचा केंद्रबिंदूच याच भागात होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधांना नैसर्गिक आपत्तींचा धोका कायम राहील. फक्त निसर्गच नाही तर इथल्या मूळ निवासियांचाही मोठा प्रश्न आहे. ग्रेट निकोबारमध्ये शोम्पेन आणि निकोबारी या विशिष्टतः असुरक्षित आदिवासी गटांचा म्हणजेच PVGTचा अधिवास आहे. हजारो वर्षांपासून ते मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. बाहेरील लोकांचा संपर्क त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो, कारण बाहेरील आजारांविरुद्ध त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती नसते. सोबतच त्यांच्या पारंपरिक जमिनी हिरावून घेतल्या जाण्याची आणि त्यांच्या अनोख्या संस्कृतीला धक्का लागण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्यामुळेच सध्या देशभरात यावर मोठी चर्चा आणि वाद सुरू आहेत. एका बाजूला विरोधक आणि पर्यावरणवादी संस्थांचं म्हणणं आहे की इथे न भरून येणारं पर्यावरणीय नुकसान होत आहे आणि आदिवासींचं विस्थापन होतंय. काही जणांनी तर कॉर्पोरेट कंपन्यांना झुकतं माप दिल्याचे आरोपही केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सरकार ठामपणे सांगत आहे की देशाच्या सामरिक सुरक्षेसाठी हा प्रकल्प 100% अनिवार्य आहे. सरकारने नुकसान भरून काढण्यासाठी वनीकरणाचं आश्वासन दिलं आहे आणि सर्व कायदेशीर परवानग्या मिळाल्याचंही स्पष्ट केलं आहे. आता येऊया 5व्या भागाकडे, विकास आणि पर्यावरण यांचं समतोल. हे दोन्ही परस्पर विरोधी मुद्दे हाताळण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने म्हणजेच NGTने काय भूमिका घेतली आहे ते पाहूया. NGTने या प्रकल्पाला मंजुरी दिली असली तरी काही अत्यंत कठोर अटी घातल्या आहेत. किनारपट्टीची धूप रोखणं आणि प्रवाळ भित्तिकांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने स्थलांतर करणं अनिवार्य केलं आहे. वन्यजीवांसाठी 8 कॉरिडॉर बनवण्याची अट आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बेटावर कापल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई म्हणून थेट हरियाणातील अरवली पर्वतरांगांमध्ये वनीकरण केलं जाणार आहे. पण एक विचार करा, निकोबारच्या विषुववृत्तीय जंगलांची आणि तिथल्या जैवविविधतेची जागा हरियाणातली झाडं कशी घेणार? हा प्रश्न अनेक पर्यावरण तज्ज्ञ आज विचारत आहेत. चला आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, UPSC परीक्षा फोकस आणि मागील वर्षांचे प्रश्न म्हणजेच PYQs. या सगळ्या माहितीचा परीक्षेसाठी कसा उपयोग करायचा ते पाहूया. 2014च्या UPSC पूर्वपरीक्षेत विचारलेला हा प्रश्न पहा. अंदमान आणि निकोबार बेटांच्या भौगोलिक रचनेवर आधारित हा अत्यंत थेट प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा जलडमरू मध्य आणि चॅनलचा अभ्यास नेहमीच महत्त्वाचा असतो. अगदी सोपं आहे. याचा अचूक उत्तर आहे पर्याय A. 10 डिग्री चॅनलमुळे अंदमान बेटे आणि निकोबार बेटे एकमेकांपासून वेगळी होतात. हे चॅनल अंदाजे 150 किलोमीटर रुंद आहे. त्यानंतर 2018च्या पूर्व परीक्षेतील हा प्रश्न पहा. हा प्रश्न पर्यावरण आणि भूगोलाची उत्तम सांगड घालतो. बॅरन आयलँड संदर्भातील या 2 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे A. फक्त 1. पहिलं विधान बरोबर आहे, कारण बॅरन बेट हा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. परंतु दुसरं विधान चुकीचं आहे, कारण बॅरन आयलँड हे अंदमान द्वीप समूहात येतं, ते ग्रेट निकोबारच्या पूर्वेस नाहीये. यावरून हे स्पष्ट होतं की परीक्षेमध्ये बेटांच्या अचूक भौगोलिक स्थानांबद्दल माहिती असणं किती गरजेचं आहे. मित्रांनो, मुख्य परीक्षेला उत्तर लिहिताना आपल्याला हा असा विकासाविरुद्ध पर्यावरण असा समतोल दृष्टिकोन ठेवायचा आहे. एका बाजूला मलक्का सामुद्रधुनीवरील नियंत्रण, व्यापाराला चालना आणि लष्करी सामर्थ्य यासारखे आपले धोरणात्मक फायदे आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड जंगलतोड, आदिवासींचं विस्थापन आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचे धोके आहेत. भविष्यातील एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमचं उत्तर नेहमी शाश्वत विकासाच्या म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या तत्वांवर आधारित असलं पाहिजे. शेवटी या सखोल विश्लेषणाचा समारोप एका महत्त्वाच्या विचाराने करूया. भूराजकीय वर्चस्व आणि आर्थिक प्रगती नक्कीच आवश्यक आहे, पण त्यासाठी निसर्गाची इतकी मोठी हानी करणं योग्य आहे का? ग्रेट निकोबार प्रकल्प ही खऱ्या अर्थाने भारताची एक मोठी परीक्षा आहे, जिथे आपल्याला विकास आणि निसर्गाचं संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी व्हावं लागेल. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी सखोल विचार करणं गरजेचं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण विषयासह. धन्यवाद.